रामकृष्ण हरी. मी आमच्या संतोष माऊलीला बारकी तुळशीची माळ दिली, पण त्यांचं फार मोठ्या मनाचा हा भाग आहे की त्यांना त्यांच्या गळ्यात घातलेली माळ आता पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. आता त्यांना जी काही सद्भावना आहे ती घेऊ द्या. खूप छान माऊली रामकृष्ण हरी. त्यांना दिलेली तुळशीची माळ ते विठ्ठलाच्या गळ्यात घालतात, म्हणजे याचा अर्थ विठ्ठलाच्या साक्षीनं त्या माळेचा स्वीकार करतात. विठ्ठला, केशवा, माधवा, तसेच आपली रुक्मिणी माता. खूप छान. तिच्या पण गळ्यातून सेवा घ्या. फारच सुंदर आहे. आपल्या संतोष माऊलीनं आमचं भाग्य आहे की आमच्या मंदिरात आले, गावदेवीच्या ह्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरात. खूप छान. विठ्ठला, केशवा, माधवा, पांडुरंगा, पंढरनाथा, मायबाप्पा, केशवा, माधवा, गोविंद, गोपाळा, देवी तू कृपाळा, पांडुरंगा घ्या. हे विठ्ठला, वाह. ज्ञान आळंदीची माळ आळंदीच्या चरणी, क्या बात आहे. विठ्ठला, केशवा, माधवा, पांडुरंगा, पंढरनाथा त्यांच्या पण गळ्यातून काढून घ्या. जसा तुम्ही विठ्ठल रुक्माईचा मान घेतला, फार सुंदर आहे. विठ्ठला, केशवा, पांडुरंगा, वा वा वा. एक अभंग झालंच पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड ना. तुम्ही बोलताय का? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे हे कान, तुम्ही ऐका रे हे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. मनात ते धाव घेई, मनात ते धाव घेई. राहे विठोबाच्या पायी, राहे विठोबाचे पायी. राहे विठोबाच्या पायी. राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, तुका म्हणे माझ्या जीवा. नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा. फार सुंदर. आता बघा ह्या काही माऊलीची माळ आहे. विठ्ठला, केशवा, पांडुरंगा, पंढरनाथा, मायबाप्पा. फार सुंदर. आज आमच्या संतोष माऊलीला घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात आलो. फार सुंदर. माऊली, कसं वाटलं तुम्हाला? पांडुरंगाची भेट झाली. आजिवलीच्या गावामध्ये तुमचं स्वागत आहे. आता असंच आपण याच रस्त्यानं पुढं गावदेवीला जाऊया. एक अर्धा मिनिटं लागतो आणि तिथून आपण कोणगावला. खूप छान. तर माझ्या सेवेनं का होईनापर्यंत माऊलीची तर ही आपली बसण्याची जागा असते. इथं आपलं बसायची जागा. इथं आपलं अखंड नामस्मरण, नामसागर, नामस्मरण, नामलेखन इथं बसत असतो. कुणाचं एक नाही, दोन नाही. माऊली बघा अशा पद्धतीनं इथं आपलं रामकृष्णारी बसायचं, रामकृष्णारी करायचं. कुणाचं एक नाही, दोन नाही. त्यांचा हरिपाठ चालतो, त्यांचं भजन चालतं. माझा कशात सहभाग नसतो, फक्त नामलेखन चालतंय. कसं वाटलं मला भेटून? तुम्हाला कसं वाटलं? लय भारी, उत्तम. आता आम्ही गावदेवी जाणार, गावदेवीचं दर्शन घेणार.